नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूरमध्ये एका वेगवान कारने 2 तरुणांना धडक दिली आहे। या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दोघे मित्र रस्त्याच्या कडेला चालत असताना अचानक एक अनियंत्रित कार त्यांच्या दिशेने आली आणि थेट त्यांना धडकली। या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अधिकृत वेबसाईटवर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल आला आहे। बॉम्बची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत। या प्रकरणाबाबत रमाई मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ईमेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये 18 दिवसांहून अधिक वेळ घालवलेल्या भारतीय वंशाची अंतराळवीर शुभांशु शुक्ला आता पृथ्वीवर परतणार आहेत। ॲक्सिओम 4 मोहिमेअंतर्गत त्यांचा परतीचा प्रवास कालपासून सुरू झाला आहे। नासाच्या माहितीनुसार आज दुपारी 3 वाजता त्यांची सुरक्षित लँडिंग होणार आहे। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सती गावामधील महिला वर्षा लक्ष्मणराव देशपांडे यांना न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। या पुरस्कारासाठी निवड होणाऱ्या त्या 3ऱ्या भारतीय ठरल्या आहे। यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि उद्योगपती जमशेदजी टाटा यांना हा सन्मान मिळाला होता। 18 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला एकाच दिवशी 6 चित्रपट येणार आहे। त्यात मोहित सुरी दिग्दर्शित सय्यारा या लव्ह स्टोरीसाठी प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता आहे। या चित्रपटातून अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे। या व्यतिरिक्त 18 जुलैला मर्डरबाग, स्मर्फ्स, आय नो व्हॉट यू डिड लास्ट समर, तन्वी दी ग्रेट, निकिता रॉय हे चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत। जगातील सर्वात वयस्कर मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांचे निधन झाले आहे। त्यांना जालंधर पठाणकोट महामार्गावर एका कारने धडक दिली। या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले आहे। आजच्या महत्त्वाच्या बातम्या इथेच संपतात। देश विदेशातील घडामोडी, तुमच्या शहरातील अपडेट्स बघत रहा न्यूज वाइब्स मध्ये, फक्त अभिजित भारतवर। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।